समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे शिव महापुराण कथेमध्ये जे सांगितलेले गुप्त उपाय आहे ते केल्याने, हे छोटे उपाय आहे पण हे केल्याने आपलं आयुष्य बदलतं, आपलं आयुष्य चमकतं. आयुष्यामध्ये जे संकट आहे, दुःख आहे, व्याधी आहे त्यांचं निवारण होत असतं. त्यामुळे आज मी पहिलं तुम्हाला उपाय सांगणार आहे. ते तुम्हाला पहिला उपाय म्हणजे बघा, तुम्ही जर सोमवारच्या दिवशी किंवा रोज महादेवांच्या मंदिरात जात असणार तर पांढऱ्या कलरची फुलं महादेवांवर अर्पण करायचे. असं का करावं तर महादेवांना जर पांढरी फुलं आपण अर्पण केले तर आपलं दारिद्र्य, आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती पूर्णपणे नष्ट होते, बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी होते. दुसरं म्हणजे बघा, महादेवाच्या मंदिरात तुम्ही जात असणार तर बेलपत्र असतं, ते बेलपत्रावर तुम्हाला ओम नमः शिवाय लिहायचं आहे. आता तुम्ही ओम नमः शिवाय चंदनाने लिहू शकतात, लाल चंदन, पिवळं चंदन याच्याने सुद्धा लिहू शकतात. आणि ते चंदनाने लिहिलेलं म्हणजे जे बेलपत्र आहे ते महादेवांवर अर्पण केल्याने आपले म्हणजे आपल्या मनातली जी कामना आहे ती भगवंत महादेव पूर्ण करत असतात, भोले भंडारी. आणि काळी तीळ, जी काळी तीळ असते ती पितृदोष, वास्तुदोष आणि शत्रूपासून जे तुम्हाला भय असेल, शत्रू तुम्हाला खूप प्रमाणात त्रास देत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी मंदिरात जायचं आहे. शनिवारच्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर पाण्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची आहे आणि भगवंत महादेवांवर अर्पण करायचे आहे. असं केल्याने तुमचा वास्तुदोष, पितृदोष नाहीसा होतो. शत्रूचं भय असेल ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतं आणि शत्रू तुमच्या वाटेला कधीच येत नाही. बघा, महादेवांची लीला ही अगाध आहे. भले उशिरा मिळत असते पण त्यांची लीला अगाध आहे. आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी महादेवांचं एक तरी नामस्मरण रोज 108 वेळा करायचं आहे. तुम्ही मंदिरात करू शकतात, घरात करू शकतात, झोपताना करू शकतात. कधीही जर तुम्हाला वाटत असेल नमः शिवाय म्हणू शकतात किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणू शकतात किंवा साम सदाशिव म्हणू शकतात. जे नाव तुमच्या मनामध्ये येत असेल ते नाव तुम्ही 108 वेळेस रोज बोलायला सुरुवात करा. तुमचं आयुष्याचं कल्याण होईल, तुमचं नशीब उजळेल आणि तुमच्या जीवनातले जे कष्ट आहे, दुःख आहे, व्याधी आहे संपूर्णपणे नष्ट होणार. तर हे उपाय करून बघा आणि आयुष्याचं कल्याण करा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. बघा, म्हणजे आठवड्यातील जे आपले 8 दिवस असतात त्या 8 दिवसामध्ये आपल्याला कोणतं कोणतं धान्य अर्पण केल्याने आपल्याला काय लाभ होतो याचा सुद्धा व्हिडिओ मी पुढे करणार आहे. तो सुद्धा तुम्ही बघायचा आहे. याच्याने निश्चितच तुमचं कल्याण होईल. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.